ओबीसी नेते मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीने बीडमध्ये ओबीसी महाएल्गार मेळावा होता आणि या मेळाव्याला मराठा समन्वयक गंगाधर काळकोटे यांनी विरोध केलेला आहे। मंत्री छगन भुजबळ यांनी राजीनामा देऊन यावा अशी देखील त्यांची मागणी माझ्यासोबत गंगाधर नाना। काय सांगाल, काय विरोध आहे तुमचा आणि आज त्यांचा मेळावा होता? माझा सर्वप्रथम आपल्या न्यूज 18 लोकमतमार्फत सगळ्या महाराष्ट्राला सांगणे की आमचा या मेळाव्याला विरोध नाही, ओबीसी बांधवाच्या या आंदोलनाला विरोध नाही, पण मंत्री भुजबळ जे इथं मंत्रिपदाची झूल पांघरून येत आहेत आणि इथं मराठा ओबीसी वाद लावायचा, ओबीसीचा नेता होण्याची स्पर्धा काही 2-3 जातीचे नेत्यात, फक्त समाजात नाही, 2-3 जातीचे नेते, त्यांच्यात कोण ओबीसीचा नेता व्हायचं आहे त्याच्यासाठी अंतर्गत स्पर्धा आहे। हाके वाघमारे जरा पुढे गेलेत निघून बऱ्याच गोष्टीत आणि मग तेच ओबीसी नेते होतेत काय, म्हणून आता भुजबळांनी सुद्धा यात उडी घेतली आणि ते आता मंत्रिपदावर असून इथं येऊन मराठ्याला विरोध करतायत। एकीकडे सरकारमध्ये बसायचं, सरकारच्या सुविधा घ्यायच्या, जी शपथ घेतली त्या शपथेचा भंग करायचा आणि त्याच्यामुळं आम्ही राज्यपाल महोदयाला सांगितलं की ह्यांनी शपथेचा भंग केला आहे, त्याच्यामुळे यायचं असेल त्यांना बीडला तर त्यांचा राजीनामा घ्या। ते तसा राजीनामा देत नसेल त्यांना बडतर्फ करून पण बीडला येण्यासाठी अगोदर त्यांचा राजीनामा किंवा बडतर्फी करून घ्या। मात्र तुम्ही विरोध केला, पायही ठेवू जाणार नाही किंवा गनिमी काव्याने आम्ही त्यांना विरोध करू असं देखील म्हटलं होतं। त्यावेळी 11 वाजता त्याच्यावर बोलू ना, आमची मंडळी अजून आता काही कायदेशीर बाबी आहेत आमच्या, कोर्ट असेल, माननीय राज्यपाल असतील, माननीय मुख्यमंत्री आहेत, माननीय दोन्ही उपमुख्यमंत्री, त्यांच्याकडं आम्ही काही पत्रव्यवहार, काही कायदेशीर कारवाईसाठी पत्र दिलेले आहेत। त्याच्यामुळे बघू ना आता ते 11 वाजेपर्यंत आम्हाला कोर्ट वाढले तर काय मेसेज येतो आहे, बाकी CM कार्यालयातून काय येतो आहे, राज्यपाल कार्यालयातून काय येतो आहे आणि बऱ्याच गोष्टीत सगळ्या आम्ही काही 10-5 लोक प्रमुख चर्चा करू। आणि इथं मागणीचं आम्ही निवेदनसुद्धा दिलं होतं की आम्हाला इथं एक निषेध करण्यासाठी, भुजबळ जर मंत्रिपदावर येत असतील तर एक पोलिसांना आम्ही पत्र दिलं तर आम्हाला एक निषेध करायला एक 10-15 लोकात परवानगी द्या, ती परवानगी नाकारली। म्हणजे भुजबळाच्या इशाऱ्यावर प्रशासन काम करतंय काय? नोटीससुद्धा आली, नेमकी काय नोटीस आली आहे की तुम्ही कायदा भंग करू नका, कुठलं वाद होईल असं काही करू नका। ठीक आहे ना, आम्ही नाही करणार, पण मला वाटतं मग पोलीस बांधवांनी त्यांना पण जे आयोजक त्यांना नोटिसा द्यायला पाहिजे होत्या। आमच्या नावाने त्यांनीच काही केलं ना आमच्यावर घालून आमच्या मुद्दाम बदनाम करायचं असलं मराठा समाजाला तर मागे एकदा झालं ना बीडमध्ये तशा पद्धतीचं काहीतरी त्या नेत्यांनी ज्याचं आयोजक आहे त्याचं हॉटेल स्वतःच्याच पाहुण्याने जायला मराठ्यावर घातलं होतं, तसं काय करायचं त्याचा असू शकतो किंवा त्यांच्या लोकांचा असू शकतो। त्यामुळे त्यांच्याही बारकाईने लक्ष ठेवा, त्यांच्याही नोटीस द्या आणि जे कोणी काही चुकीचं कायदा करेन त्याला घ्या ना। पहिल्यांदाच या मेळाव्यामध्ये धनंजय मुंडे सुद्धा उपस्थित राहत आहेत, लक्ष्मण हाके देखील त्या व्यासपीठावरती पहिल्यांदा जात आहेत। धनंजय मुंडे बीडचे आहेत आणि ते पहिल्यांदा त्या व्यासपीठावरती उपस्थित राहत आहेत। हो का, धनंजय मुंडे असतील, लक्ष्मण हाके असतील, ते काय मंत्रिपदावर नाहीत। मंत्रिपद हे जबाबदारीचं पद आहे, राज्याच्या प्रमुख कॅबिनेटमध्ये ते असतात, तिथं धोरणात्मक निर्णय होतात आणि त्याच्यामुळे भुजबळांना विरोध आहे। बाकी कोण येतात काय येतात ते त्यांचा प्रश्न आहे, आमचा त्यांना विरोध असण्याचं कारण नाही। प्रत्येकाला लोकशाहीमध्ये कुठल्या कार्यक्रमाला जायचं, कुठल्या याच्यात जायचं, काढलेला शासन निर्णय रद्द करण्यासाठी ही सभा होते आणि मग त्याच गोष्टीला आमचा आक्षेप आहे की आमचा ओबीसीला विरोध नाही। ओबीसीचा जर भुजबळ साहेब इथं धनगर, बंजारा, वंजाऱ्याला टीचं आरक्षण जे मागतात ना, बोराडे साहेब आहेत आमचे धनगर बांधव, तिथं विष्णू कोराडे, जाणीवपूर्वक केलं जातं, हा जाणीवपूर्वक करतायत आणि हे ओबीसीचे नेते हे करतात, म्हणजे ओबीसी नेता होण्यासाठी करायचं आणि मराठा ओबीसी वाद लावायचा नाही लोकांना। त्यांना इशारा आहे की बाकी भुजबळांनी आधी येऊन राजीनामा देऊन यावं, नसता मग येणाऱ्या काळात आमचा आणि त्यांचा संघर्ष, लोकशाहीतला संघर्ष चालूच राहणार आहे। आम्ही त्यांना वेळोवेळी त्यांच्या या भूमिकेला विरोध, जर आमच्या मेळाव्याला विरोध केला तर आम्ही तुमच्या इथून पुढच्या सभांना जसं उत्तर देऊ असं जे सभेचे आयोजक आहेत ते सुभाष राऊत यांनी सांगितलं। मला वाटतं ते स्वतः त्यांनी सुरुवात केली वैयक्तिक बोलायला, त्याच्यामुळं मी त्यांना कधीही मी मागच्या मोर्चाला म्हणलो होतो, मागची सभा त्यांची ना त्यावेळेस तिथं चिखल झाला होता ग्राउंडवर, म्हणून आम्ही त्यावेळेस बोललो होतो की ती सभा आम्ही उतरू, ही सभा उतरू असं कधी म्हणलो नाही। त्यावेळेस शेतकऱ्याचा प्रश्न होता, एवढं अतिवृष्टी झाली म्हणून त्यावेळेचं ते वक्तव्य होतं, परंतु ते मोडून ताडून त्यांना गर्दी जमवायसाठी प्रसिद्धीसाठी हे करतायत आणि भुजबळ साहेब सुद्धा प्रसिद्धीसाठीच करतील। हाके वाघमारे जरा पुढे निघून गेल्यामुळे ते मागं पडल्यासारखं झालंय, म्हणून त्यांना इशारा आहे तुम्ही मंत्रिमंडळातल्या मंत्रिपदाचा राजीनामा देऊन या, नसता तुम्हाला यायचं तर आम्ही आमचा विरोध लोकशाही मार्गाने करू, कायदेशीर मार्गाने ठेवू आणि त्यांनी मराठा द्वेष सोडावा हे त्यांना विनंती आणि इशारा पण आहे। तुम्ही जर असंच केलं तर आमचा सुद्धा तुम्हाला विरोध राहील। तुम्ही जर GR मंत्रिमंडळात राहून रद्द करा म्हणता तर तुम्हाला जशाच तसं उत्तर देऊ। तुम्ही कोर्टात सुद्धा 2 आरक्षण 50%च्या आतला आणि वरचं आरक्षण घालवलं आहे, तुम्ही जाणून बुजून मराठा द्वेष करताय, हे तुम्हाला याचे गंभीर परिणाम पुढच्या काळात भोगावे लागतील। छगन भुजबळ यांना याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील आणि जशास तसं उत्तर दिलं जाईल असा देखील इशारा मराठा समन्वयक गंगाधर काळकोटे यांनी दिलेला आहे। त्यामुळे बीडमध्ये होत असलेली छगन भुजबळ यांच्या उपस्थितीमधली महाएल्गार सभा आणि दुसरीकडे मराठा समन्वयकांचा असलेला विरोध, यामुळे नेमकं ही सभा कशा पद्धतीने होते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, बीड।